नमस्कार. न्यूज 18 लोकमतवर आज एक विशेष पाहुणे आहेत. महाराष्ट्रातले लोकप्रिय व्यक्तिमत्व आहेत आणि आता राजकारणात ते पॉवरफुल झालेत. महाराष्ट्राचे पॉवरफुल मुख्यमंत्री आहेत श्री एकनाथ शिंदे. सर, स्वागत तुमचं. धन्यवाद. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एवढी उलथापालथ चालली आहे. आपण मुख्यमंत्री होऊन 1 वर्षाहून अधिक काळ लोटून गेला आहे. आपण स्वतः देखील एक मोठी घडामोड करून आलात, मुख्यमंत्री झालात. आता देखील महाराष्ट्र पाहतोय की महाराष्ट्राच्या राजकारणातली फार मोठी घडामोडी या काळामध्ये 1 वर्षात होत आहेत. पण लोकांना कुठेतरी वाटतं की हे पुरे झालं राजकारण. काय चाललं आहे राजकारण्यांचं? आज कोण कुठे, उद्या कोण कुठे असणार आहे काही कळत नाही. लोकांना विकास हवा आहे. तुम्ही काय सांगाल? विकासच करतोय. आमचं सरकार 1 वर्ष पूर्ण करते. मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आम्ही सुरुवातीला दोघांनी सुरुवात केली. दोघंच होतो मंत्रिमंडळात. पण आपण जर पाहिलं सुरुवातीपासून आतापर्यंतचे निर्णय, जवळपास मोठे निर्णय आम्ही 350-400 घेतले आणि प्रत्येक कॅबिनेटमध्ये या महाराष्ट्रातल्या जनतेच्या हिताचाच विचार आम्ही केला. वैयक्तिक कुणाला लाभ मिळेल हे कधीच आम्ही पाहिलं नाही. जनतेचं हित कशात आहे? आम्ही केलेल्या निर्णयामुळे, आम्ही सुरू केलेल्या योजनांमुळे लोकांच्या जीवनामध्ये काय बदल होईल हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून आम्ही वर्षभर काम करतोय. त्यामुळे आपण पाहताय की 2.5 वर्षात मागच्या सरकार आमचं स्थापन व्हायच्या पूर्वी प्रकल्प बंद होते, बंद पाडले होते, त्याला मंदावले होते, सगळं थांबलं होतं. त्याला आम्ही चालना दिली. आम्ही वैयक्तिक हित बाजूला ठेवलं. काही लोकांच्या अहंकारामुळे, इगोमुळे काही गोष्टी या महाराष्ट्राने पाहिल्या. काही प्रकल्प जेव्हा डिले होतात त्यावेळेस लोकांना त्याची सगळं परिणाम भोगावे लागतातच. पण मोठ्या प्रमाणावर आर्थिक भार देखील वाढतो. आम्ही आल्यानंतर हे सगळे स्पीड ब्रेकर, आम्ही सगळ्या जे काही अडचणी होत्या त्या दूर केल्या आणि एकामागोमाग पाठोपाठ एवढे आम्ही निर्णय घेतलेले आहेत की हे आपल्यासमोर आहेत. त्यामुळे विकासाला साथ दिली आहे. विकास आम्ही करतोय. हे डबल इंजिनचं सरकार, केंद्राचं आम्हाला पाठबळ आहे. आदरणीय मोदी साहेबांचं पाठबळ आहे. गृहमंत्री अमित भाई देखील वैयक्तिक लक्ष घालतात. म्हणजे सहकार क्षेत्र त्यांच्याकडे आल्यानंतर सहकारात 10,000 कोटी रुपयाचं इन्कम टॅक्स माफ करण्याचा मोठा निर्णय घेतला. साखर कारखाने अडचणीत होते, मुद्दाम मी सांगतो आपल्याला. आणि प्रत्येक आमचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या माध्यमातून तो मंजूर होतो, काही काटछाट न करता. आणि स्वतः प्रधानमंत्री मोदी साहेबांचं लक्ष या महाराष्ट्राच्या विकासावर आहे. आणि म्हणून आता जे पाहिलं आपण की अजितदादा पवार आणि ते आमच्यासोबत आले, त्यांनी जाहीरपणे सांगितलं की या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब देशाला पुढे नेऊ शकतात, विकास करू शकतात. आणि या महाराष्ट्रामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर विकास करणारं सरकार आहे आणि म्हणून विकासाला साथ त्यांनी दिलेली आहे. पण तुम्ही एवढे पॉवरफुल आधीपासून होता, मग तुम्हाला एक राष्ट्रवादीतला एक मोठा गट फोडण्याची गरज काय होती? हे फोडाफोडी आम्ही कुठे गेली आहे? याच्यामध्ये अजितदादांनी स्वतः त्यांनी स्पष्ट केलं आहे की पवार साहेबांनीच निर्णय घेतला होता. 2017ला, 2019ला त्यांनीच निर्णय घेतला होता. अजितदादांनी स्पष्ट सांगितलं, छगन भुजबळ यांनी स्पष्ट सांगितलं. आता त्याच्यावर आम्हाला काय सांगण्याची आवश्यकता मला वाटत नाही उरली आहे. पण त्यांच्या येण्यामुळे तुमचे जुने साथीदार ते नाराज झाल्याच्या चर्चा मीडियामध्ये आहेत. काही त्याच्यामध्ये तथ्य नाही. शेवटी राजकारणामध्ये गोळाबेरीज असते, बेरजेची राजकारणं असतात. आणि दुसरी गोष्ट, हे अफवा कोण सोडतंय, या रुमर कोण पसरवतंय, ज्यांना कामधंदा नाही ते. आज तुम्हाला मी सांगतो, जेव्हा सत्ता होती, सत्ता सोडणारे आम्ही माणसं आहोत. माझ्याबरोबर 8 मंत्री होते, 8 का 9 मंत्री. सत्ता सोडली आम्ही. पुढं काय होणार आम्हाला माहीत नव्हतं. असं कुठे उदाहरण दाखवा बरं तुम्ही. सत्ता सोडून आम्ही बाहेर गेलो का? एका विचाराची लढाई आम्ही लढली. बाळासाहेबांचे विचार जिथं
त्याच्या अशी तडजोड किंबहुना प्रतारणा होऊ लागली तेव्हा आम्ही सत्तेच्या बाहेर गेलो ना. त्यामुळे जे आमच्या सोबत आहेत ते एका वैचारिक भूमिकेतून सोबत आलेले आहेत. ही आमची युती जी झाली शिवसेना भाजपची, ही विचारांची युती आहे, वैचारिक युती आहे. सत्तेसाठी खुर्चीसाठी झालेली युती नाही आहे. ती 2019ला झाली होती. 2019चा विषय तुम्ही काढलात. 2019ला सुद्धा बरंच नाट्य महाराष्ट्राने पाहिले. ज्या दोन पक्षांची युती निवडणुकीच्या आधी होती, निवडणुकीनंतर चित्र बदललं. तुम्ही या सत्ता नाट्याचे तेव्हाचे एक फार मोठे साक्षीदार आहात. काय घडलं होतं त्यावेळेस? खरं म्हणजे तेव्हा शिवसेना भाजपा युती म्हणून आम्ही लढलो. बाळासाहेबांचा फोटो, मोदी साहेबांचा फोटो लावून मतं मागितली सगळ्यांनीच, शिवसेना आणि भाजपा दोन्ही उमेदवारांनी. लोकांनी मतदान पण केलं, लोकांनी मॅन्डेट पण दिलं, लोकांनी सरकार बनवण्यासाठी बहुमत लागतं तेही दिलं. पण दुर्दैवाने शिवसेना भाजपाबरोबर सरकार स्थापन झालं नाही. का? स्वार्थ. कोणाचा? खुर्ची, मुख्यमंत्रीपदाची. जे मुख्यमंत्री झाले त्यांना स्वार्थ जागृत झाला. तुम्हाला हे कधी जाणवलं? जेव्हा नंबर्स म्हणजे मतदानाचा निकाल लागला त्यावेळेस भाष्य होऊ लागली, स्टेटमेंट्स होऊ लागली की आम्हाला सगळे दरवाजे मोकळे आहेत. लढलो आपण शिवसेना भाजप युती म्हणून, तुम्हाला मग इतर दरवाजे दिसण्याचं कारण काय होतं? पण मग फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी संवाद साधायला हवा होता. संवाद साधण्याचा प्रयत्न देवेंद्रजींनी खूप केला. त्यांनी 50 फोन केले, फोन घेतले गेले नाहीत. मी स्वतः सांगितलं. कोणाला फोन केले? कोणाला म्हणजे उद्धवजींना फोन टाळले. मी स्वतः सांगितलं. आणखी काही लोक आहेत, मी त्यांची नावं घेऊ इच्छित नाही, घेऊ शकतो मी. मीटिंग करा, 2.5 वर्ष तुम्हाला पाहिजे का कमिटमेंट आहे तर बोललं पाहिजे, टेबलवर बसलं पाहिजे. हवेमध्ये बोलून असं होत नाही. परंतु तेही टाळलं गेलं. निवडणुका होईपर्यंत हा विषय बिलकुल आलाच नाही समोर कधी. निवडणुका होईपर्यंत कधीच आला नाही. कारण जेव्हा मोदी साहेब स्वतः जाहीर सभांमध्ये देवेंद्रजींच्या बद्दल मुख्यमंत्री म्हणून हा उमेदवार आमचा म्हणून बोलत होते, तेव्हा का विरोध झाला नाही त्याला? मग हे अचानक कसं निघालं? बंद दरवाजाच्या आड चर्चा झाली. खरंच झाली होती चर्चा? आता ज्यांच्याबरोबर झाली त्यांनाही मी विचारलं, ते म्हणाले अशी कुठली चर्चा झाली नाही. जर आम्ही नितीश कुमार यांचे नंबर्स कमी असताना आम्ही त्यांना मुख्यमंत्री बनवू शकतो, चर्चा म्हणजे शब्द दिल्यानंतर. आणि माझं तर उदाहरण आपल्या समोर आहे. एक राज्य त्यांच्यासाठी मोठं नाही आहे ना. मोदीजी आणि अमित भाई यांनी जर शब्द दिला असता तर एक राज्याला आणि कोणाला द्यायचं होतं? युतीमधल्याच माणसाला द्यायचं होतं. त्यांच्याकडे अख्खा देश आहे. पण इथे कधीही तो विषय आला नाही आणि अचानक तो विषय येतो. याचा अर्थ काय? आणि या सगळ्या गोष्टी उघड झालेल्या आहेत. एकत्र लढले. युती निवडणुकीच्या आधी होती, पण नंतर केवळ मुख्यमंत्री पदासाठी हे सगळं करण्यात आलं. कारण 2.5 वर्ष जर ठीक आहे, 2.5 वर्ष पहिला भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री झाला असता म्हणजे यांना होता आलं नसतं. मग कसं टाळायचं? तुम्ही कुठलीही गोष्ट चर्चा केल्याशिवाय निर्णय होतो का? चर्चेला का बसले नाहीत? चर्चा का टाळली? याच्या मागचं गणित काय? त्यांनी तर फोन किती, ज्या देवेंद्र फडणवीसजींनी मुंबई महापालिका ते महापौर बसवू शकले असते तरी सुद्धा युती धर्म पाळून, त्यात मी साक्षीदार आहे, मी स्वतः बोललो त्यांच्याशी की तुम्ही ही मुंबई महापालिका तुम्ही सोडा, बिनविरोध द्या. त्यातला मी स्वतः आणखी एक माणूस आहे, त्यालाही मी बोलू शकतो, त्याचंही नाव सांगू शकतो, पण आता सांगत नाही. पण ज्या देवेंद्रजींनी मुख्यमंत्री असताना मुंबई महापालिका ते घेऊ शकले असते, परंतु त्यांनी ती सोडली.
त्याची परतफेड अशा प्रकारे कोणी करू शकतो का? त्यांचे 50 फोन न घेणे, मी सांगितलं आपण बसून त्यांच्यावर चर्चा करा, ते टाळणे, म्हणजे तुम्हाला. पण उद्धवजींनी मुख्यमंत्री व्हावं ही उद्धवजींची इच्छा होती की आणखी कोणाची इच्छा होती की बाकीच्यांची आणखी शरद पवारांची इच्छा होती? आता याच्यामध्ये मुख्यमंत्री जे झाले ते म्हणतात की मला पवार साहेबांनी सांगितलं की तुम्हालाच मुख्यमंत्री व्हायला पाहिजे. पण माझी अशी माहिती आहे की त्यांनीच पवार साहेबांकडे माणसं पाठवली आणि माझं नाव सुचवा म्हणून सांगितलं आणि मग पवार साहेबांनी त्यांचं नाव सुचवलं. कोणाला त्यांनी पाठवलं? हे बघा, ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये जे लोक आहेत तेही माझ्याशी बोललेत. मी योग्य वेळ येईल तेव्हा त्यांची नावं सांगेन. या प्रक्रियेतले काही माणसं आज आमच्यासोबत आलेत, काही माणसं तिकडे आहेत. पण ही वस्तुस्थिती आहे की माझं नाव सुचवा असं पवार साहेबांना सांगितलं गेलं नाही. तर पवार साहेबांना काय शिवसेनेचा कॅन्डिडेट कोण आहे, कोण असावा आणि कोण नसावा, तुमचं नाव होतं, ते माझं नाव होतं, ते जाऊ दे. ते तर मला म्हणजे सांगितलंच होतं ना, शिवसैनिकाला बनवणार. बाळासाहेबांचं काय म्हणणं होतं, शिवसैनिक मुख्यमंत्री व्हावा. आम्हाला आठवतं निवडणुकीच्या आधी जी व्यूहरचना सुरू होती तेव्हा सगळ्या आमदारांना एकत्र ठेवण्याची जबाबदारी तुमच्याकडे होती आणि अशा अनेक जबाबदाऱ्या तुमच्याकडे यापूर्वी देण्यात आल्या. ते अवघड जबाबदाऱ्या घ्यायलाच मी असतो. जबाबदाऱ्या झाल्या की मग तो त्याचं काम संपलेलं असतं. आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या कठीण निवडणुका झाल्या, पूर आले, महापूर आले, तिकडे मीच गेलो ना. माझं तेवढंच काम आहे. हे तेव्हापासून सुरू आहे? तेव्हापासून त्यांनी सुरुवात केली आणि त्यांचे चांगले संबंध आहेत. पण हे तुम्हाला सगळं दिसत होतं. हे दिसत असताना तुमच्या सोबत असलेले आमदार जे होते त्यांची भावना काय होती? बिलकुल मनाची तयारी नव्हती. पण पक्षप्रमुख आपल्याकडे, आमच्याकडे एक पक्षप्रमुखाचा आदेश, प्रमुख याचा आदेश, आम्ही बाळासाहेबांचा आदेश मानणारे लोक. आणि मग ते ठीक आहे, बघूया, आता निर्णय घेतलेला आहे, पुढे काय त्याच्यातून घडते पाहूया. अनेक लोकांच्या समजुती देखील आपण काढल्या. तेव्हापासून दुखावले, म्हणजे आता निलमताईंचा पक्षप्रवेश झाला, तुमच्याकडे आल्यात त्या, ही सगळी माणसं तेव्हापासून दुखावली गेलेत? हे सुरुवातीपासूनच सगळ्या गोष्टी झाल्या ना. पण बघ ठीक आहे, आता आपण निर्णय घेतलेला आहे आणि आपल्या प्रमुखांनाच इच्छा झालेली आहे. बघूया पुढे काय होतं आहे. नक्कीच. सर, तुम्ही तुमची एक वेगळी इमेज निर्माण केली. सुरुवातीला तुम्ही जेव्हा मुख्यमंत्री झालात तेव्हा तुमच्यावर अनेक वैयक्तिक आरोप करण्यात आले, पण तुम्ही कधी त्या आरोपांना त्यांच्या पातळीवर जाऊन उत्तर दिलं नाही. तुम्ही नेहमीच सांगत आलात की मी माझ्या कामाने उत्तर देईन, आमचं काम हेच बोलेल. मला सांगा की 1 वर्षामध्ये तुमच्या मुख्यमंत्री होण्यामुळे महाराष्ट्राला आतापर्यंत काय मिळालं आणि अजून 1 वर्ष जर निवडणुकीला आपण धरलं तर येत्या काळामध्ये महाराष्ट्राला काय मिळणार? आता जे म्हणतायत ना, या सगळ्या गोष्टींमुळे महाराष्ट्राला काय मिळालं, जे ते 2.5 वर्ष होते तेव्हाचा हे काढा आलेख त्यांचा आणि 1 वर्षामध्ये नंतरच्या तुम्ही त्याचा आलेख बघा. हा आमचा चढता आलेख असेल आणि 2.5 वर्षामध्ये हे महाराष्ट्र 10-15 वर्ष मागे गेलं, अधोगतीला गेलं. कारण महाराष्ट्र नंबर 1ला होता. देवेंद्रजी जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा परदेशी गुंतवणुकीमध्ये असेल किंवा इन्फ्रा प्रोजेक्टमध्ये असेल, गेल्या 2.5 वर्षामध्ये महाराष्ट्र मागे गेला, गुजरात आणि कर्नाटक पुढं गेला. पण जसं आमचं सरकार आलं, देवेंद्रजी आणि आम्ही काम करू लागलो, आता मला सांगायला अभिमान वाटतो की आता आम्ही महाराष्ट्र नंबर 1ला आहोत. 1,18,000 कोटीची परदेशी गुंतवणूक आपल्याकडे आली आहे. मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधांची कामं सुरू आहेत. मेट्रोची कामं बंद होती ती सुरू झाली. मेट्रो 2A, मेट्रो 7 आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी त्याचं लोकार्पण केलं. नागपूर मुंबई हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचं लोकार्पण केलं. तिथे पण खोडा घातला होता. काय खोडा घातला होता? होऊ नये म्हणून. पण का? म्हणजे महाराष्ट्राच्या विकासाचा विकास नकोच आहे ना त्यांना, म्हणून तर आरेचं कारशेड थांबवलं इगोमुळे. मेट्रो 3
थांबवली होती. आम्ही त्याचा खोडा काढला, स्पीड ब्रेकर काढला. मुंबई पुणे सीलिंग, जगातला रुंद असणारा MTHL टनेल नाही, मुंबई Missing पुणे मिसिंग लिंक, हा सीलिंग 22 किलोमीटरचा सिंगल लॉंगेस्ट सी ब्रिज MTHL 2 तास लागतात, आता 15 मिनिटात पोहोचणार. नाही, शिवडी नावाशेवा प्रकल्प तर अगदी फार मोठा प्रकल्प आहे. तो सुरू होतोय. आम्ही इथून वर्सोवा, बांद्रा वर्सोवा त्याचं काम सुरू आहे. वर्सोवा टू विरार त्याचं आम्ही घेतोय. मुंबई गोवा सिंधुदुर्ग ॲक्सेस कंट्रोल ग्रीनफील्ड त्याचं काम आम्ही हाती घेतोय. कोस्टल कोकणचा त्याचं काम आम्ही हाती घेतलंय. नागपूर मुंबई फक्त नागपूरपर्यंत नाही, भंडारा गोंदिया गडचिरोली शेवटचं टोक तिकडे आम्ही नेतोय. नक्कीच. किती इन्फ्रास्ट्रक्चर आहे. हे फायद्याचं आहे ना लोकांचं. वेळ वाचणार, इंधन वाचणार, पोल्युशन कमी होणार, सगळं होणार. आज मेट्रोचं 337 किलोमीटरचं जाळं जेव्हा कंप्लीट होईल तेव्हा 60-70 लाख वाहनं रस्त्यावरची कमी होऊन जातील. प्रायव्हेट लोक आरामशीर प्रवास करतील मेट्रोमधून. कार्बन एमिशन कमी होईल. कार्बन एमिशन कमी होईल, त्यांचे एफिशियन्सी वाढेल, वेळ घराला देऊ शकतील, ऑफिसमध्ये चांगलं एफिशियन्सीने काम करू शकतील. सगळं कसं होणार ना हा फायदा. निश्चितच महाराष्ट्राने पाहिलंय आणि आम्ही न्यूज 18 लोकमतने देखील अनेक बातम्या केल्यात. एक उल्लेख करावा असा वाटतो की आपण जी मुख्यमंत्री सहायता निधी, वैद्यकीय निधी जी देता, गेल्या काही काळामध्ये अवघा 26 कोटी होता, तो आता 80-85 कोटीपेक्षा अधिक निधी तुम्ही रुग्णांना दिलात. अनेकांचं जीवनदान, 11,000हून अधिक लोकांचे जीव वाचवलेत. ही देखील बातमी न्यूज 18 26 कोटी नाही, 2 कोटी रुपये खर्च केले 2.5 वर्षात. आणि आपण आता 85 कोटी रुपये वर्षभरामध्ये. आला कुणाची माझ्याकडे मागणी आली की मी कुठेही असलो तरी सही करतो. माझ्या एका सहीने एखाद्या माणसाचा उपचार होतोय, जीव वाचतोय, तर मला का हात आकडता घेतला पाहिजे. त्यावेळेस काही पेनच नव्हते माझ्याकडे, तर 2-2 पेन ठेवून असतो. शाही संपते कधी मला माहीत पडत नाही.